नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत की गुलाबी रिक्षा ही योजना आता राज्यामध्ये चालू करण्यात आलेली आहे। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यामध्ये आता गुलाबी रिक्षा ही योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे। या अंतर्गत महिलांसाठी ही गुलाबी रिक्षा योजना राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम होत आहे। आणि याच अंतर्गत कोणत्या शहरात किती हे रिक्षा मिळणार आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की राज्यात महिलांसाठी गुलाबी रिक्षा योजनेची घोषणा झालेली आहे। आता राज्यातील कोणत्याही शहरात म्हणजे कोणत्या शहरात किती रिक्षा मिळणार आहे, तर रिक्षा खरेदीसाठी सरकार किती मदत करणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, कोणत्या शहरात किती महिलांना मिळणार आहे रिक्षा, तर 17 शहरामध्ये या रिक्षा दिल्या जाणार आहेत। या शहरात इतक्या रिक्षा मिळतील म्हणजे मुंबई उपनगरमध्ये 1400, ठाणेमध्ये 1000, पुणेमध्ये 1400, नाशिकमध्ये 700, नागपूरमध्ये 1400, कल्याणमध्ये 400, अहमदनगरमध्ये 400 आणि नवी मुंबईमध्ये 500। तर अशा प्रकारे या शहरामध्ये एवढे हे गुलाबी रिक्षा वाटप करण्यात येणार आहे। आणि याच अंतर्गत नेमकं जी काही योजना आहे कशी राबवली जाणार आहे, तर या योजनेत रिक्षा खरेदीसाठी 20% रक्कम ही सरकार देणार आहे, सरकार प्रोव्हाइड करणार आहे। तसे 10% रक्कम लाभार्थी, तर 70% बँकेचे लोन असेल आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची ही सरकारची योजना आहे। आणि या योजनेचा फायदा राज्यातील 17 शहरांमधील सुमारे 10,000 महिलांना होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जी काही गुलाबी रिक्षा योजना आहे ही महिलांसाठी त्यांना रोजगार मिळावा म्हणून ही योजना राज्यामध्ये राबवण्याचं काम माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब हे करत आहे। आणि याच अंतर्गत हे गुलाबी रिक्षा अंतर्गत आपण एक छोटासा व्हिडिओ किंवा छोटासा अपडेट पाहण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण जी काही राज्यामध्ये योजना चालू आहे त्याच्याबद्दल एक अपडेट कळेल। आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।